लावणी 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 थरावर थर वर चढतोय नंद किशोर लावणी थरावर थर वर चढतोय नंद किशोर लावणी थरावर थर वर चढतोय नंद किशोर दही दूध लोणी खाण्यासाठी धडपड करतोय चोर चोर लावणी तो मटका दया दुधाचा बांधिला उंच आकाशी तो मटका दया दुधाचा बांधिला उंच आकाशी त्याच्या लागे ना हाताशी गेला थकून तो ऋषिकेशी शक्कल लढवून माठ फोडण्या जमवून आला पोर पोर लावणी गोंद्या गोंद्या उभा तळाशी वर लंगड्या दुसऱ्या थराशी गोंद्या गोंद्या उभा तळाशी वर लंगड्या दुसऱ्या थराशी बघा श्रीकृष्ण देवाचे लंगड्या पेंद्या शेमड्या बोबड्या हे सगळे कृष्णाचे सौंदर्य होते. कोणाला भेदभाव न करता कृष्णाने आपल्या बरोबर सगळे गोपाळ जमा केले होते आणि त्यांच्या बरोबर श्रीकृष्णदेव लीला करत होते. प्रत्येक लीला सर्वांना परिचित आहेत कृष्णाच्या. कुठे कालिया नागाला वर काढणं, श्रीकृष्णदेव गोपिका संगे बासरी वाजवत होता, त्यांचं दही दूध चोरत होता. अशा अनेक त्याच्या लीला होत्या. फार खोडकर होता तो, परंतु तो देव होता. काय होता बघा, गवळणीना श्रीकृष्णाचं एकदा जरी का दिवसातून तोंड दिसलं नाही तर सगळ्या गवळणी कशा सुन्या सुन्या होत्या, म्हणजे अगदी नरम झालेल्या असतात. परंतु एकदा का श्रीकृष्णाचं मुख दिसलं की सगळ्या पाठसून त्या गाडी घालतली. तो असो जा, तो तसो जा, कल काय आमच्या ह्याच्यातून घुसलो, आमचा दही दूध काय ठेवल्यात नाही, चोर आतो काय काय म्हटलेले. परंतु कृष्णाचं मुख दिवसात एकदा तरी नाही दिसलं तर त्या कशा कोलमडल्यासारख्या होतात. आणि एकदा श्रीकृष्ण देवाचं मुख पाहिलं की सगळ्या कशा गवळणी ताज्या तवाने होतात, अगदी ताज्या तवाने होतात. एवढं कृष्णावर गवळणीचं प्रेम असतं. ऐका, तळाशी वर लंगड्या दुसऱ्या तराशी, आला मांद्या मदतीसाठी होता सुद्धा मद्याच्या हाती.
जवळ आला कान्होबाच्या हाती लागला सौंगड्यांना आनंद झाला भगवंताने माठ फोडिता आनंदला श्रीधर भगवंताने माठ फोडिता आनंदला श्रीधर भगवंताने माठ फोडिता आनंदला श्रीधर लावणी लावणी लावणी